भूषण पाटील हा फक्त भाषण करीत नाही तर गोरगरिबांचं काम करण्यामध्ये नेहमी यशस्वी ठरलेला आहे। मदत करताना तो पाहत नाही माझ्या पक्षाचा आहे की हा विरोधक आहे। फक्त निवडणुकीच्या वेळेला तो नेता म्हणून आलेला नाही, तो नेहमी आपल्यातच राहून काम करणारा कार्यकर्ता आहे। म्हणूनच भूषण पाटील आपल्या अडचणी ओळखणारा हक्काचा माणूस आहे आणि त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी भावनिक साथ बहिणीने प्रचारादरम्यान बोलताना केली आहे। खानाव पंचायत समिती गणातून परिवर्तन विकास आघाडीतून भूषण पाटील आणि सासगाव जिल्हा परिषद गटातून श्रद्धा साखरे निवडणूक लढवित आहेत। दोनही उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असून घरोघरी महिला औक्षण करून विजयासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत। खरिवली, गोहे, गोठिवली भागात जोरदार प्रचार रॅली काढली होती। या प्रसंगी परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मी इथे उभी आहे ती फक्त माझ्या भावासाठी नाही तर आपल्या विश्वासासाठी आणि आपल्या गावाच्या भविष्यासाठी मी इथे उभी आहे। भूषण पाटील हा आपल्यातच वाढणारा एक आपलाच माणूस आहे। तो अडचणी ओळखणारा माणूस आहे। तशीच श्रद्धाताई साखरे सुद्धा गरजू लोकांना नेहमी त्यांचं मदत ते करत असतात। जागोजागी गावांमध्ये जाऊन ते भेट घेऊन त्यांच्या समस्या नेहमी ते सोडवत असतात। तसेच भूषण पाटील हा फक्त भाषण करण्यामध्ये विश्वास नाही ठेवत तर तो काम करण्यामध्ये नेहमी यशस्वी ठरलेला आहे। तसेच फक्त निवडणुकीच्या वेळेला तो नेता म्हणून पुढे नाही आला, तो नेहमी आपल्यातच राहून एक काम करणारा आपल्यासाठी एक कार्यकर्ता उमदा ठरलेला आहे तो। तसेच आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मागील खानाव ग्रामपंचायत निवडणूक झाली, त्यामध्ये आदिवासी महिला सरपंचपदी बसवण्यामध्ये तसेच पूर्ण पॅनल निवडून आणण्यामध्ये त्याचा मोठा वाटा होता। तसेच त्यासाठी त्यांनी भरपूर अशी मेहनत घेतलेली होती। रात्री पररात्री तो लोकांची मदत करणारा तो माणूस ठरलेला आहे। जरी त्या ठिकाणी त्याला जाता येत नसेल तरी त्याच्या सहकाऱ्यांना तिथे उपस्थित करून ते काम करण्याचा नेहमी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। काही ऍक्सिडेंट असू दे, काही पैशाची गरज असू दे, तो त्यावेळी असा म्हणत नाही का हा माझ्या पक्षातला आहे, हा विरोधक आहे। तो नेहमी आपला माणूस म्हणूनच सदैव तो त्यांच्या पाठीशी राहिलेला आहे। तसेच आपल्याला सर्वांनाच माहिती आहे वारकरी संप्रदायामध्ये मोठी परंपरा चालू आलेली आहे। तर त्यांनी टाळ असू दे, मृदुंग असू दे हे वाटप केलेले आहेत। तसेच खानाव गावामध्ये मोठे सोहळा म्हणजे पालखी सोहळा असू दे नाहीतर गणेश उत्सव असू दे, त्याने असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत की त्यांनी गावाचा विकास कसा होईल, लोकांना आपली संस्कृती कशी माहीत होईल ह्याचा विचार करून त्यांनी ते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। तो फक्त एक नेता की मला निवडून द्या ह्या उद्देशाने तो त्यांना मदत नाही करत, तर त्याचे कर्तव्य म्हणून एक माणूस म्हणून त्यांना मदत करत असतो। आज फक्त खानाव गावामध्ये नाही तर पूर्ण 36 विभागामध्ये त्याचं नाव गाजतं। त्याचे सहकारी सुद्धा कोणताच त्याच्यामध्ये हेतू आपला साध्य न करता म्हणजे नेहमी त्यांनी तत्पर राहून त्यांना मदत केलेली आहे। तसेच माझा विश्वास आहे की श्रद्धाताई साखरे आणि श्री भूषण सूर्यकांत पाटील हे नेहमी आपल्या गावकऱ्यांसाठी तत्पर ते सदैव उभे राहून आपल्या विकासाचा नेहमी विकास करतील अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे। माझी नाही आहे, सर्वांचीच आहे। तर मी सर्वांना एक विनंती करते की येत्या 7 फेब्रुवारीला मतदान आहे आणि श्री भूषण सूर्यकांत पाटील आणि श्रद्धाताई साखरे यांना भरपूर मतांनी निवडून त्यांना आपण विजयी करूया। कारण सत्तेपेक्षा समावेशक विकास हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नेहमीच राहिलेला आहे। त्याच्यामुळे मी सर्व जनतेला एक आवर्जून एक रिक्वेस्ट करते की ह्या दोघांना आपण ह्या मतदानामध्ये निवडून आणूया जेणेकरून ते आपल्या गावासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतील। तर जय हिंद, जय महाराष्ट्र।